नमो नमः। आज आपण त्वम स्थाने भवान योजयत हा प्रश्न कसा सोडवायचा ते बघूया। त्यासाठी एक उदाहरण घेऊया। वाक्य आहे त्वम द्रष्टुम शक्नोषि। आता याच्यामध्ये बघा, त्वम हा मध्यम पुरुषाचा कर्ता असल्यामुळे शक्नोषि असं रूप झालंय। मध्यम पुरुषाचा एकवचनाचा प्रत्यय लावून हे रूप शक्नोषि असं झालंय। आता जेव्हा आपल्याला भवान वापरायचंय, भवान हा प्रथम पुरुषी कर्ता आहे, त्याच्यामुळे त्वम ऐवजी लिहिताना भवान लिहायचं। मधलं द्रष्टुम किंवा मध्ये जे काही असेल ते जसंच्या तसं लिहून घ्यायचं आणि क्रियापदामध्ये फक्त बदल होणार आहे। शक्नोषिच्या ऐवजी आपल्याला आता लट लकाराचा प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लावायचा आहे, ती प्रत्यय, म्हणून रूप होईल शक्नोति। पूर्ण वाक्य होईल भवान द्रष्टुम शक्नोति। म्हणजे जेव्हा आपल्याला त्वम स्थाने भवान योजयत असं करायचं असतं, तेव्हा कर्ता आणि क्रियापद यामध्ये बदल होणार आहे। धन्यवाद।